नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आली माऊ तू? मम्मी खायला काय झालं? खायला बनव लवकर काय ते खायला खूप काय झालं? कंटाळा आला ट्युशन मध्ये? खूप अभ्यास घेतला? काय पाहिजे, काय खायचंय? ब्रेड ने काय? ठीक आहे, ब्रेड ऑमलेट बनवते तुला. आज वेडनेसडे आहे ना, टेस्टीवाला बनवते, तुला आवडेल. ओके ओके. तर इव्हिनिंग स्नॅक्स मुलांना लागतच असतो, कारण आपण दुपारी 2 ते 2:30 वाजता जेवतो आणि त्यानंतर संध्याकाळी 6-6:30ची वेळ म्हणजे साधारणतः सर्वांच्याच भुकेची वेळ असते. आणि माऊ 7 वाजेपर्यंत ट्युशनमधून येते आणि रात्री जेवायलाही आम्हाला 9:30 होतात, म्हणजे बऱ्यापैकी गॅप असतो. तर त्यावेळेला मी हलकं फुलकं काहीतरी स्नॅक्स बनवून द्यायचा प्रयत्न करते. कधी चहा आणि ब्रेडच खाते ती, कधी चहा बिस्किट खाते. पण आज तिला भूक लागली होती, त्यामुळे मग मी तिला आधी विचारलं की ब्रेड ऑमलेट देते. तर तिला ते कोरडं वाटतं, गिळत नाही. म्हणून हे ब्रेड अशा प्रकारे आपलं जे ऑमलेट बनवण्यासाठी आपण जे मिश्रण तयार करतो त्यामध्ये अशा प्रकारे डीप करून जर आपण ब्रेड सँडविच टाईप बनवून दिले तर मुलं जास्त खुश होतात. आणि ते खूप सॉफ्ट आणि स्पॉन्जी लागतं, त्यामुळे खायला मुलांना कंटाळा येत नाही. तर मी असंच काहीतरी ऑप्शन बघत असते जे टेस्टी पण असेल आणि कमी वेळेत रेडी होईल. कसं वाटलं माऊ? यमी? परी कसं आहे? अजून हवंय तुम्हाला? मस्त आहे ना इव्हिनिंग स्नॅक्स. तर इव्हिनिंग टाईम आहे आणि चहा असणार नाही हे शक्यच नाही आहे. तर मी माऊला हा चहा देते आणि मलाही थोडासा चहा घेतला मी. तसं तर माऊला जास्त आवडत नाही. माऊ आणि परीला दोघींना चहा दिला आणि दोघींनी नाश्ता आणि चहा मस्त एन्जॉय केला. मला चहामध्ये थोडंसं दूध घ्यायची सवय आहे पहिल्यापासून, लहानपणापासून. आणि अजूनही मला चहात थोडंसं वरून दूध लागतं. मम्मी, अरे काय परी, तुझ्यात बिलकुलच ताकद नाही. माऊने हरवलं तुला. चला चला, सेकंड चान्स. परी, बघूया आता कोण जिंकतं. चल पहिले स्ट्रेट भाई, पहिले स्ट्रेट आहे. नाही, मी 1 2 3 गो बोलणार. परी आधीच वजन नाही द्यायचं. 1, रेडी तुम्ही दोघी? 1 2 3 गो. अरे काय परी, सेकंड टाइम हरवलं. तुला काही ताकदच नाहीये. लेफ्टी नाही, राईटी. चला, थर्ड चान्स. परी, बघ जिंकायचं असेल तर एक चान्स आहे तुझ्याकडे. 1 2 3 गो. माहीच विनर. असं सांगितलंय मी तर तुला. परी काय, तू खात नाही का? काय ताकद का नाहीये तुझ्यामध्ये? माही बघ कशी आहे, खाऊन पिऊन गुबगुबीत. हड्डी पेलवान आहे पण ताकद आहे तिच्यामध्ये. माही आणि परीबरोबर टाईमपास केल्यानंतर मला पुन्हा माझ्या कामाला लागायला लागलं, कारण आमच्याकडे संध्याकाळी पाणी येतं आणि इव्हिनिंग स्नॅक्स बनवल्यानंतर भांडीही भरपूर निघतात. तर भांडी वगैरे घासून घेतली, पटापट बाटल्या वगैरे भरायच्या असतात त्या पण भरून घेतल्या आणि जे प्यायचं पाणी आहे ते पण भरून घेतलं. आणि हा माझा तांब्या आहे, कॉपरचा तांब्याचा तांब्या. तर त्याच्यातच मी पाणी पिते आणि तो खूप लगेच काळा पडतो, तर तो पण मी स्वच्छ घासून घेते आता. आणि त्याच्यामध्ये माझ्यासाठी सुद्धा मी पाणी भरून ठेवते. मी ह्या तांब्यातच पाणी पिते रोज. आणि बाकीचं पण प्यायचं पाणी मी आता पटापट भरून घेते. पाणी भरून घेतल्यानंतर लगेचच संध्याकाळी देवाबत्ती वगैरे करून घेतली आणि इव्हिनिंग जे नाईटचं आपलं डिनर आहे त्याची सुरुवात केली बनवायला. कारण माझी ना तब्येत जरा मला डाऊन वाटत होती आणि त्यामुळे मग मी आज फक्त खिचडी करायचे ठरवलं. खिचडी म्हणजे मसाले भात बनवणार होती मी, कारण मला डोकेदुखी खूप होत होती. मायग्रेनचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे थोडासा त्रास होत होता. तर मी फक्त मसाले भातच आज बनवणार आहे, बाकी काही बनवणार नाही आणि आराम करणार आहे. तुम्हाला शिट्टीचा आवाज येत असेल, मी आताच मसाले भात लावला आहे, कारण आज फक्त मसाले भाताचाच बेत आहे. आणि कारण माझी तब्येत थोडीशी डाऊन आहे. डाऊन म्हणजे जास्त काही नाही, फक्त
थोडंसं डोकं दुखतंय. आणि काल काय झालं ना, काल मी माऊला सँडल घ्यायची होती म्हणून आम्ही मार्केटला गेलो होतो आणि नेमकं अशा ठिकाणी ट्रॅफिकमध्ये आम्ही अडकलो की जिथे खूप पाऊस आला आणि आम्ही दोघी पण खूप भिजलो. आणि माझा प्रॉब्लेम असा आहे की मी पावसाच्या पाण्यात जर भिजले तर मला मायग्रेनचा एक तर प्रॉब्लेम आहे, तर मला लगेच डोकं वगैरे खूप दुखतं आणि हाफ जास्त दुखतं डोकं. तर मग त्याच्यामुळे मग मी आज फक्त मसाले भात केला आहे, जास्त काही करणार नाही आहे. खरं तर कढी पण माऊला आवडते मसाले भाताबरोबर, पण आता दही आणण्यासाठी मला बाहेर जावं लागेल, मग मी ते अवॉइड करणार आहे. तिला सांगेल तू लोणचं खा, ती लोणच्याबरोबर सुद्धा आवडतो मसाले भात, तर तिला आज ॲडजस्ट करायला सांगेल. आणि उद्या गुरुवार आहे आणि माऊला डब्याला उद्या मेथीची भाजी हवी आहे. तिने मला सांगितलं की मला मेथीची भाजी खायची. खूप दिवस झाले पावसाळ्यामुळे मी अवॉइड करत होती, घेत नव्हती मेथीची भाजी, कारण हल्ली कसं असतं पावसामुळे भाज्यांमध्ये असं माती वगैरे पण असते ना. योगा क्लासला गेली होती, तिकडून येताना मला फ्रेश भाजी मिळाली आणि मी ती घेऊन आली. आता मी फक्त ती भाजी साफ करणार आहे, डब्यासाठी उद्यासाठी लागणार आहे ती, बस तेवढंच काम करणार आणि मग त्याच्यानंतर आराम करणार आहे. तर चला मी पटापट भाजी साफ करून घेते. तर हे बघा, ही आहे फ्रेश मेथीची भाजी आणि शेपूची भाजी मला आवडते म्हणून मी माझ्यासाठी आणली, आणि ही मेथीची भाजी माऊला आवडते म्हणून. तर सगळ्यात पहिले मी इथे एक पेपर अंथरून घेतला आहे. का माहिती का, पेपर जर अंथरला ना की ती जी माती वगैरे असते भाजीमध्ये ती पेपरवर लागते, पेपर खराब होतो आणि लादी खराब होत नाही. त्यामुळे मी नेहमी पालेभाज्या वगैरे साफ करताना अशा प्रकारे पेपर अंथरून घेते, म्हणजे आपलं एक काम वाचतं नंतरचं. मग डायरेक्ट पेपर असं फोल्ड करून आपण डस्टबिनमध्ये टाकू शकतो. तर ह्या 2 भाज्या, एवढीशी भाजी 20 रुपयाची. बघा भाजीमध्ये ना माती बघायची तुम्हाला, हे बघा किती घाण आणि माती, हे बघा किती पडते, अजून पण पडेल, मी अजून झटकली पण नाही आहे. आणि हे बघा, ही अशा प्रकारची चिकट घाण मातीमध्ये बोलते भाजीमध्ये असते. हे बघा अशी दगड अशा प्रकारची असतात, म्हणून पेपर अंथरलेला बरा. तर सगळ्यात आधी मी आता ही मोकळी करून घेते भाजी, थोडीशी झटकून घेते म्हणजे त्याची जी माती ती खाली पडून जाईल. साफ केलेली भाजी टाकण्यासाठी मी हे भांडं घेणार आहे आणि भाजी साफ करायला मी आता रेडी आहे. मी एकटीच आहे, मला हेल्प करायला कोणी नाही आहे. ही खालची पानं घेतली की भाजी कडू होते असं म्हणतात, म्हणजे घरातली मोठी माणसं पहिले माझी आजी, काकी, मावशी बोलायची खालची पानं नको घेऊ. तर मला लहान असताना खूप आवडायचं भाजी साफ करायला. जेव्हा मम्मी भाजी साफ करायला बसायची मी पण तिच्या बाजूला जाऊन बसायची. तर तेव्हा मला मम्मीने सांगितलेलं फ्रेशवाली पानं तोड, पण आजी बोलायची की फ्रेश पानं तर घे, पण ही वरची घ्यायची, जास्त खालची पानं घ्यायची नाही. म्हणजे आता ही वरची पानं घेतली, ही जास्त खालचं होऊन जातं, तर हे नाही घ्यायचं. हे पान घेतलं तर मग भाजी कडू होते. आता मेथीची भाजी आहे, थोडीशी तर कडू होणारच आहे ना. बघा मी तरी वरचीच भाजी घेते, कारण कडू वगैरे झाली तर माझी मुलगी खाणार नाही. बरं तुम्हाला मेथीची भाजी आवडते की नाही? मला तर मेथीची भाजी खूप आवडते. मला सगळ्याच पालेभाज्या खूप आवडतात. आणि माझ्या आईने आम्ही लहान असताना आम्हाला शाळेत शिकवायचे की सर्व भाज्या खाव्या. तर तेव्हा मी माझ्या आईला आई घरी आल्यानंतर तेच सांगायची की मी जी भाजी डब्याला देईल ती तू खायची, नाटकं करायची नाही की ही भाजी नको किंवा ती भाजी नको. मग मी खूप विचार केला आणि एक दिवशी आईला विचारलं की आई शिक्षिका पण तेच सांगतात. नाही तेव्हा आम्ही बाई बोलायचो आमच्या मॅडमला, आणि आम्ही मराठी शाळेत शिकलेलो आहे त्यामुळे आमच्या शाळेत आम्हाला बाईच बोलायला सांगायचे. तर मी बोलायची बाई पण तेच सांगतात की सर्व भाज्या खाव्या आणि तू पण तेच सांगते, पण जर आपल्याला आवडत नसेल तर काय करायचं? तर माझी मम्मी बोललेली आवडत असेल किंवा नसेल त्याच्यात काही घटक तत्व असतात जे आपल्या शरीरासाठी महत्त्वाची असतात, म्हणून ते आपल्याला खायला पाहिजे. तर म्हणून मग मी तेव्हापासून माझ्या आईने मला आणि माझ्या बहिणींना सवय लावली की नेहमी सगळ्या भाज्या खायच्या, तोंड वाकडं करायचं नाही. आणि हळूहळू आपण खायला लागलो की ती गोष्टीचं आपल्या बॉडीला सवय लागायला लागते आणि त्या गोष्टी आपल्याला आपोआप आवडायला लागतात. असंच झालं. सुरुवातीला नव्हतं आवडत, पण हळूहळू तेच जर जेवण समोर आलं आणि तेच ताट पुढे आलं तर आपण किती वेळा नाही बोलणार ना. तर मला चांगलं आठवतं एकदा माझ्या आईने मला सांगितलं की पटापट जेव, तरीसुद्धा मी हळूहळूच जेवत होते. तर सवयच होती ना मला हळूच जेवायची. पण काय झालं ना, मम्मीने जेवढं वाढलेलं तेवढं मला संपत नव्हतं.
थोडंसं खाल्लं आणि थोडं बाकी राहिलं, पण ते उरलेलं माझ्याकडून संपतच नव्हतं. तर मी मम्मीला बोलली, मम्मी मला हे नाही गिळत आहे, मला बस झालं. तर माझी मम्मी मला बोलली की नसेल जरी गिळत तरी तू तेवढं संपवायचं, कारण मी तुला वाढताना विचारलेलं की तुला हे एवढं संपणार आहे का, तेव्हा तू मला बोलली होतीस की हो मी हे सगळं खाणार, तर आता तुला हे संपवायचं आहे. तर मी बोलली की मम्मी प्लीज नाही गिळत आहे. आणि तेव्हा मला वाटतं मी 2री-3रीला असेल आणि मी बोलली की मम्मा नाही गिळत आहे, प्लीज नको, मला नको आहे. आणि खूप थोडासा भात उरला होता तरीसुद्धा मला तो अजिबात एकही घास खाल्ला जात नव्हता. आणि माहिती माझ्या आईने काय केलं, माझी आई बोलली की आज 12 वाजले तरी चालेल, तू इथेच बसायचं आणि तेवढा भात संपवायचा. म्हणजे बघा पहिलेचे पॅरेंट्स कसे होते की करायचं म्हणजे आपले लाड काही चालत नव्हते, ज्या गोष्टी चुकीच्या त्या चुकीच्याच. तर मग त्याच्यानंतर मग बाकीचे सगळे ताटं सगळ्यांची जेवणं झाली, माझ्या बहिणींची, पप्पांची. पप्पा बोलत होते अगं जाऊ दे, ती लहान आहे, तिला काय समजतं का. मम्मी बोली नाही, ही सवय तिला आत्ता लागली तर ते आयुष्यभर तिला तीच सवय लागेल. अन्नाचं नुकसान वाया घालवायची तिला सवय लागेल. आत्ताच जर तिला मी अशी वागली तर तिच्या ते आयुष्यभर लक्षात राहील की आपल्याला जेवढं हवं तेवढंच आपण ताटात घ्यायला पाहिजे. आणि तुम्हाला खरं सांगते, ही गोष्ट अजूनही माझ्या पूर्ण डोक्यात आहे. मी अजूनही तेव्हापासून ताटात जेवण घेताना, अन्न घेताना इतकं मोजून घेते की मला असं वाटतं की नंतर लागलं तर घेता येईल, आधीच का जास्त घ्यायचं. घरचंच नाही, कुठे लग्न समारंभ, काही कार्यक्रम, कुठेही जरी आम्ही गेलो ना तरी माझं तेच असतं की थोडं थोडं घ्यायचं, आपण नंतर उठूया आणि उठून पुन्हा आपल्याला घेता येईल हाताने हवं असेल तर. तर त्या दिवशी असं झालं की मग मम्मी बोली हळूहळू संपव बाळा. मग जेव्हा मम्मी माझ्या थोडंसं प्रेमाने बोली तेव्हा मम्मी मला वाटतं 11-11:30पर्यंत बसली असेल. आणि तेव्हा आम्ही लहान असताना 11-11:30 म्हणजे आम्ही मुंबईला राहायचो कुर्ल्याला, आणि सगळी सगळेजण झोपून जायचे. तेव्हा 10:30 म्हणजे खूप गोष्ट झाली, 10:30. आता कसं लोक 12-12:30पर्यंत जागतात, तसं तेव्हा नव्हतं. तेव्हा लोक लवकर झोपायची, कारण सगळ्यांची सकाळी लवकर शाळा वगैरे असायची, सगळ्यांना मोठ्या माणसांना ऑफिसला जायचं असायचं. तर मला आठवतं चांगलं, मला वाटतं 11 वाजले असतील, 10:30-11. आता नीट नाही आठवत, मी पण लहान होती. पण खूप उशिरापर्यंत बसून ठेवलेलं, नंतर तर लाईट्स पण ऑफ केलेले मम्मीने, एवढं मला चांगलं आठवत आहे. पण तेव्हापासून मी एक धडा घेतला की जेवढं आपल्याला हवं आहे तेवढंच घ्यायचं. कधी कधी असं वाटतं की जुनी माणसं जी होती ना ती बरोबर होती आणि त्यांचे विचार पण बरोबर होते. आपण आपल्या मुलांच्या बाबतीत खूप लाड करतो, बाबा नाही गिळत आहे, जाऊ दे बाळा, दे ठेवून, नाही गिळत तर जबरदस्ती नको खाऊ. पण काही काही गोष्टी आहे ना, त्या जुन्या गोष्टी बोलतात ना, ओल्ड इज गोल्ड, त्याप्रमाणेच आपण वागलं पाहिजे. काही काही गोष्टी तशाच संस्कार दिले पाहिजे असं मला वाटतं. चला, तर माझी बडबड खूप झाली आणि माझी भाजी पण एवढी साफ झालेली आहे तुमच्याशी बोलता बोलता, अजून थोडीशीच बाकी आहे. खूप बोरिंग काम आहे ना हे, तुमच्याशी बोलत बोलत करते म्हणून मला काही वाटत नाही आहे आज, नाहीतर मला खूप बोर होतं. एक गोष्ट मला कळाली की आता इथून पुढे जेव्हा पण व्हिडिओ बनवायचा असेल ना, मेथीची भाजी साफ करत करतच बनवेल. तर तुम्हाला पण व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा असं म्हणणार नाही, पण सबस्क्राईब तरी करा. आणि हो, तुमचे जर काही कमेंट्स असतील तर नक्की कळवा, तुम्हाला मेथीची भाजी आवडते की नाही, तुमच्या घरात सगळेजण मेथीची भाजी खातात का, आणि न खाणाऱ्यांचं काय मत आहे नक्की कळवा. काही सजेशन्स असतील तर ते पण नक्की कळवा. चला, तर मग पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. बाय बाय, टेक केअर.